पाठिंबा दिलेला आहे. मी आता सध्या इकडेच आहे. माझं राजकारणी आपण नंतर एकदा निर्णय घेतला की माझा निर्णय असतो. त्यामुळं माझी भीमशक्ती आहे. माझ्या बाबासाहेबांना मानणारा जो समाज आहे, झोपडपट्टीवर राहणारा समाज आहे. बाळासाहेबांनी सुरुवातीला मागणी केली होती की मुंबईतल्या 40,000 झोपडपट्टी वासियांना पक्कीकरण दिला आणि बाळासाहेबांच्या त्या प्रयत्नाच्या नंतर आम्ही नंतर सत्तेत आलो. त्यावेळेला 180 फुटाचं घर, आता 225 फुटाचं घर, आता 269 फुटाचं घर. पण ठीक आहे, या भागामध्ये या भागातल्या तमाम जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि जरी MIM वाल्यांना थोडी मतं मिळत असली तरी मिळू द्या, त्यांची मतं त्यांना मिळू द्या, बाकी तरी आम्हाला मिळू द्या. बाकी तरी आमची त्यामुळे ठीक आहे. आता आलेले आहे, हैदराबादवरून आलेले आहे. हैदराबादवरून इथे येत असाल ठीक आहे, लढू द्या. पण या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि RPIची मजबूत ताकद आहे आणि या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये भगवा झेंडा फडकणार आहे. म्हणजे काँग्रेसवाल्यांचा झेंडा मध्ये अडकणार आहे. त्यामुळं मोठ्या निर्णय अजिबात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा तुम्हाला आशीर्वाद आहे. त्यांचा जर तुम्हाला घरात सन्मान ठेवायचा असेल तर बाळासाहेबांची जी राहिलेली एक जबरदस्त अशा पद्धतीची शक्ती आहे, त्या शक्तीला आपण पुढे आणायचं आहे. आणि बाळासाहेब हे बाळासाहेबांच्या जवळ जे होते आणि ते अचानक आपल्यामधून निघून गेलेले आहेत. अशा वेळेला वास्तविक या ठिकाणी नारायण राणे साहेबांनी नाही यायला पाहिजे होतं, त्यांना उभाच राहिलं होतं, तिकडे उठून जायला पाहिजे होतं. नारायण पाटील यांचे अचानक गणित ठिकाणचं निवेदन झालं आणि अशा वेळेला या महाराष्ट्राने नैतिक जे पॉलिटिक्सचा ते केला पाहिजे होतं आणि आम्ही तिकडे उमेदवार उभा केला नाही. तरी तर काही उमेदवार उभा करायचा होता. त्यामुळे ठीक आहे, आणि हे लोकांना त्याची चांगली जाणीव आहे. त्यामुळे या ठिकाणी हा गड आम्ही सर करणार एवढंच मी सांगतो. आणि पृथ्वी सावंत रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीत ताकदीने उभा आहे एवढंच सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.